आपण बनवणार आहोत बदाम शेक। चला तर सुरुवात करूया। इथे आपण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। दूध आपण तापवून साई काढून घेतलंय। यातूनच आपण अर्धी वाटी दूध काढून घेतलं आहे। हे दूध आपण बदाम वाटण्यासाठी आणि कस्टर्ड पावडर मिक्स करण्यासाठी ठेवणार आहोत। साखर घालून घेऊया। या ठिकाणी आपण 6 चमचे साखर घालतोय। पोह्याचे चमचे घेतलेले। या ठिकाणी आपण 20 बदाम भिजत घालून घेतले होते पाण्यामध्ये, त्याचे साल काढून घेतलेले आहेत। त्यातूनच इथे 5 बदाम घेतले, त्याचे असे बारीक काप करून घेतले आहे। हे काप केलेले बदाम आपण या दुधामध्ये टाकून घेऊयात। यामध्ये आपण बदाम घालून घेऊया आणि बदाम बारीक होण्यासाठी थोडंसं दूध घालूया। बदाम आपण छान बारीक करून घेतलेले आहे। आता हे दुधात मिक्स करून घेऊया। आता हे आपण उकळी करून घेऊया। इथे आपण 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आहे। ही आता दुधामध्ये मिक्स करून घेऊयात। ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये खाली गाठी राहू शकतात पिठाच्या। दूध छान गरम झालंय आपलं, साखर पण विरघळली आहे। दुधाला छान उकळी आलेली आहे। आता आपण त्यामध्ये कस्टर्ड पावडर टाकून घेऊया। दूध सतत ढवळून घेऊया। कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर एक 4 ते 5 मिनिट आपण दूध छान शिजवून घेऊया। दूध घट्ट व्हायला लागलंय। शेगडी बंद करून घेऊया। तर दूध आपण थंड करायला फ्रीज मध्ये ठेवूयात। आपला मिल्कशेक छान थंड झालेला आहे आणि पिण्यासाठी एकदम तयार झालेला आहे। तुम्हीही या उन्हाळ्यामध्ये असा मिल्कशेक घरच्या घरी नक्की बनवून बघा।